विनंतीला मान देऊन इथे आला त्याबद्दल मी सगळ्यांचे ऋण व्यक्त करते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांनी एकदा जोरदार घोषणा द्यायची. भारत माता की नाही आवाज आला. हा आवाज स्त्री शक्तीचा आहे एवढं लक्षात ठेवा. महानगरपालिका दणानून सुटली पाहिजे. भारत माता की, भारत माता की. नाही आला आवाज. वंदे मातरम मध्ये कसा जोश पाहिजे. आताच आपण म्हणलो आपण स्त्री शक्ती आहे, बरोबर आहे. वंदे वंदे. धन्यवाद. बाबा विशाखा काय सांगतात ते पण सांगते. बाबा रामदेव सांगतात की टाळ्या वाजवल्यामुळे तुमचं रक्ताभिसरण सुधारतं आणि त्यामुळे आरोग्य चांगलं राहतं, त्यामुळे त्या टाळ्या वाजवायच्या. पण बाबा विशाखा हे सांगतात की टाळ्या वाजवतात ज्या अगदी दिलखुलासपणे आणि दिलखुलासपणे ज्या हसतात ना, त्यांचं सौंदर्य कधीच कमी होत नाही. इकडे पहा. कोणी वय विचारू शकता का? त्याचं हिंमत आहे तुमचं? बिलकुल विचारू नाही शकत. त्या कायम दिलखुलास असतात आणि टाळ्या वाजवतात जोरदार, म्हणून ते इतक्या सुंदर दिसायला, माहिती का? तर तुम्हाला जर स्वतःच्या सौंदर्याची काळजी असेल की मी सुंदरच दिसली पाहिजे आयुष्यभर, तर नेहमी दिलखुलास टाळ्या वाजवायला पाहिजे. हो की नाही काकू? वाजून म्हणता येईल. या ठिकाणी आदरणीय माजी महापौर अनिताताई घोडेले यांच्याकडून देखील 100 पॅडचं डोनेशन पॅड बँकला मिळालेलं आहे. अवताडे बहिणींकडनंही 100 पॅडचं डोनेशन पॅड बँकेला मिळालंय. अल्पा मॅमकडनंही मिळालेलं आहे. या ठिकाणी वा, पॅड बँक आता डिपॉझिट जमा व्हायला लागले पॅड बँकमध्ये आणि हे खूप चांगलं आहे. येस पाहिजे. भारत मातेची शपथ आहे तुम्हा सर्वांना. वीडियो ले रहे तुम एक. अरे बावली बातें कर रहे हैं. साहब चलो जा. चल चल. सगळं बता बता. सफल राष्ट्र का प्रण, हर बेटी को जीवन. क्या बात है. मेरी गोम की तस्वीर आहे. खूप सुंदर. टाळ्या जोरदार.